मॅडम काय झालं? पैशाची सोय झाली का? करू करू काहीतरी, नको काळजी करूस. म्हणजे नाही झाली सोय? ॲक्च्युली साहेब घरी नाही आहेत. मी त्यांना खूप फोन केला पण ते मीटिंगमध्ये, म्हणून त्यांनी फोन नाही उचलला आणि त्यांच्याशिवाय मला काहीच नाही करता येणार ग. ताई प्लीज, तुम्ही तरी मला मदत करा. तुमच्याशिवाय तर माझा दुसरा कोणी बी आधार नाहीये. प्लीज ताई. हो ग, हे बघ, माझी खूप इच्छा आहे तुला मदत करायची, पण माझ्याकडे काही इतके पैसे. माझी सही असलेले चेक्स आहेत ना तुझ्याकडे? आहेत साहेब. मॅडम चेकबुक घेऊन या स्टडी रूममधून. तू थांब, मी आले. हा, थांब थांब. येस, ह्याच्यावर बाबांची सही आहे. हा चेक त्या मुलीला देऊ की नको? काय करू? आधीच मी भाषण वेळेवर लिहून दिलं नाही म्हणून बाबा माझ्यावर चिडलेले असणार, आणि आता त्यात जर त्यांना कळलं की मी असं न विचारता चेक दिला मुलीला, तर कदाचित चिडून मला नोकरीवरनं सुद्धा काढतील. हे नाही करणार मी. ही अशी रिस्क नाही घेऊ शकत मी. मला बाबांबरोबर काम करायचंय, त्यांच्या सहवासात राहायचंय. हे असं काहीतरी कसं करू? पण ती बिचारी मुलगी काय करेल? कुठनं इतके 1 लाख रुपये उभे करेल? काय करू? बाबांना फोन करून विचारू का? नको नको, ते मुळात माझा फोन उचलतील तरी का? आणि जर मीटिंगमध्ये असतील आणि माझा फोन वाजला तर खूप चिडतील. शुभूला विचारते. का लागत नाही याचा फोन? काय करू? काय पर्यायच नाहीये. माझा बाबा गेल्या 4 दिवसांपासून आजारी आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांची तब्येत खूप खराब झाली. त्या मुलीला तिच्या बाबांसाठी पैसे हवे, आणि एका मुलीसाठी तिच्या बाबांच्या जीवापेक्षा दुसरं काही महत्वाचं नसतं. ठरलं, मी त्या मुलीची मदत करणार. चेक तिला देणार, आणि बाकी सगळं सांभाळून घ्यायला शुभू आहेच ना. हा घे चेक. हे बघ, आता रडू नकोस. पटकन हॉस्पिटलला जा आणि त्यांच्या स्टाफला चेक दाखव. त्यांना म्हणावं चेक क्लिअर व्हायला थोडा वेळ लागेल, तोवर ऑपरेशनची तयारी सुरू करा, आणि मग पटकन जा बँकेत आणि चेक डिपॉझिट कर. थँक्यू ताई. काय करतेस तू? तुमचे लय उपकार झाले ताई. मी नाही, साहेबांनी केलंय. त्यांनी तुझ्या बाबांसाठी दिलाय हा चेक. आता जा बघू पटकन, उगाच वेळ नको वाया घालवूस. खूप खूप थँक्यू ताई. येते मी. जा. कारभारने चहा आणते का ग? हा. शुभ आला वाटतं. हा? माझ्या डोक्यात जाऊ नकोस हा. आणि तू वागायलास ते त्या चुकीचं नाही होय. अरे देवा, परत काहीतरी झालं वाटतं. चल हे
बोल की शुभ असं का करायलास तू? सांग की का करायलास असं? स्वीटे मला जाब विचार, तू कोण आहेस तू? तुझी होणारी बायको. होणार आहेस ना, झालेलं नाहीस ना? पण मीच होणार आहे तुझी बायको शुभू. स्वीटे तमाशा बंद करा. मी तमाशा करायलोय आणि तू करायलास ते काय? तुझ्या डोळ्यात जेव्हा पण बघतोय का नाही, समजा दिसतंय मला काय दिसतंय? श्रावणीवर तुझं असलेलं प्रेम आहे का नाही? सदान कदा तिच्या मागं मागं करत असतोस, काळजी करत असतोस तिची. मर्यादा सोडू नकोस. मी मर्यादा सोडायला आणि तू काय करायलास रे? मोठ्या शायनिंग मारत तिला उचलून घेऊन आलास, भिजवलंस तिला, पाणी घातलंस तिच्या अंगावर. तेव्हा मर्यादा कुठे गेली होती तुझी? अरे त्या बेशुद्ध होत्या, त्यासनी शुद्धीवर आणालतो. समधी नाटक रे, समधी नाटक. बघ की आता शुभू माझ्याकडं. मी पण आता श्रावणीसारखं ओलं चिंब झालोय बघ. अरे बघ. ए स्वीटे, काय खुळ्यागत चालवलंय ग? हा? अगं सर्दी होईल की तुला. चला थांबा त्या. शुभू बघ की माझ्याकडं. श्रावणीसारखं एकदम एकदम ओलं चिंब झालोय मी. अरे बघ की आता माझ्याकडं. बघ भिजल्यावर मी पण भारी दिसतोय का नाही? घरच्यांसमोर लाज वाटायला तुला? हा, एकदा बघ की शुभू माझ्याकडे. स्वीटे लाव का माझ्या बसला? उठ आधी, उठ उठ. शुभू, अरे ही कुठली पद्धत रे माझ्या पोरीबरोबर वागायची? अरे ती तुझ्या जीव टाकते आणि तू. काय करू मी काय करू? यात माझी काय चूक आहे? तिला माहित आहे माझं तिच्यावर प्रेम नाही, तरी माझ्या मागं मागं करते. काय वाटेल ते करत सुटले ती. तिला लाज नाही वाटत? मला एक सांगा, माझ्यावर अधिकार गाजवणारी ही कोण आहे? कोण आहे ही? अरे मान्य आहे की मला. अरे 24 तास ती तुझं नाव घेत असते रे. मी सांगितलंय तिला नाव घ्यायला. तू कशाला सांगशील र? पण एखाद्याच्या मनाचा विचार करायचा असतो का नाही? काकी ती माझ्या मनात नसताना मी तिचा विचार का करू?